मुंबईमध्ये आज जबर पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। लोकल सेवेला, रस्ते वाहतुकीला सुद्धा याचा मोठा फटका बसलाय। पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वेची जी सेवा आहे ती सध्या उशिराने सुरू आहे। सकाळपासून अनेक लोकल फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। नोकरदार मुंबईकरांची घरी परतीची वाट काहीशी बिकट असल्याचं सध्या तरी दिसतंय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या दोन्ही महत्त्वाच्या महामार्गांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। सकाळपासूनच ही वाहतूक कोंडी पाहायला मिळालेली होती। मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस अजूनही सुरूच आहे। मुंबई शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर सकाळी सुद्धा होता। दुपारनंतर हा जोर काहीसा ओसरला होता, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा हा पावसाचा जोर आणखीन वाढला। कार्यालयीन वेळा आता झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत, त्यामुळे घरी जे परतणारे नोकरदार आहेत त्यांना या पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय। लोकल सेवेला आणि रस्ते वाहतुकीला या पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय। भायखळा स्टेशन बाहेरून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं आपण रेल्वे वाहतुकी संदर्भातली नेमकी काय अपडेट आहे, सध्याची रस्ते वाहतुकी संदर्भातली काय अपडेट आहे याचा देखील आढावा घेऊया। मीनाक्षी, पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं समजलेलं होतं, मात्र पुन्हा पाऊस सुरू झाल्याची देखील माहिती मिळालेली होती। काय नेमकी सध्याची स्थिती आहे? मुंबई शहर परिसरातली रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पावसाचा नेमका कितपत परिणाम सध्या झालेला दिसतोय? निश्चितच अजिंक्य, सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला आणि अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की रेल्वे ट्रॅकवरती देखील हा पाणी जो आहे तो पाहायला मिळाला। सोबतच रस्त्यांवरती देखील पावसाचा पाणी हा साचलेला पाहायला मिळाला। त्यामुळे रेल्वे वाहतूक असेल किंवा मग रस्ते वाहतूक ही पूर्णपणे ठप्प पडलेली पाहायला मिळाली। दुपारनंतर पावसाचा जोर हा कमी झाला आणि आता सध्या मुंबई शहरामध्ये आपण जर पाहिलं तर पाऊस थांबलेला आहे। सध्या ही भायखळा परिसरातली दृश्य आहेत। माझ्या मागची जर आपण दृश्य पाहिली तर भायखळा स्टेशन परिसरातली ही दृश्य आहेत। मात्र सध्या या ठिकाणी पाऊस थांबलेला आहे। रेल्वेची जर परिस्थिती घेतली तर रेल्वे जी आहे ती मध्य आणि पश्चिम रेल्वे जी आहे ती 20 ते 25 मिनिटांनी उशिराने आहे, तर हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक जी आहे ती 10 ते 15 मिनिटांनी उशिराने आहे। पण मात्र आपण पाहतोय की कुठेतरी मुसळधार पावसामुळे जे आहेत ते सकाळी या ट्रॅकवरती पाणी साचला होता आणि त्यामुळेच रेल्वे वाहतूक जी आहे ते पूर्णपणे ठप्प पडली होती आणि अनेकांना आपल्या ऑफिसला पोहोचायला उशीर झाला। मात्र संध्याकाळची वेळ आहे, पाणी ओसरत चाललेला आहे पाऊस थांबल्यामुळे, त्यामुळे कुठेतरी हा थोडासा दिलासा जो आहे तो सर्वसामान्यांना पडलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की शाळा आणि जे कॉलेजेस आहेत दुपारहून सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती, पण मात्र पुन्हा एकदा उद्यासाठी मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्या देखील शाळा आणि कॉलेजसाठी सुट्टी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की मुंबईतली आज दिवसभरातली परिस्थिती पाहिली तर नुसतंच सखल भाग नसेल तर नेमकं जे ईस्टर्न एक्सप्रेस असेल आणि वेस्टर्न एक्सप्रेस असेल या दोन्ही परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यामुळेच अनेक सर्वसामान्य जे आहेत ते आपल्या ऑफिसला उशिरा पोहोचले किंवा मग आपल्या कामासाठी जे आहेत घरातून बाहेर पडलेले ते देखील उशिरा पोहोचलेले आहेत। त्यामुळे उद्याचा जर एक आढावा घेतला तर मात्र उद्या सकाळची परिस्थिती पाहूनच सर्वसामान्यांनी नागरिकांनी घराबाहेर पडण्याची आव्हानं जी आहे ती महानगरपालिका असेल किंवा मग मुंबई पोलीस असतील यांच्या वतीनं आव्हान करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहर असेल, उपनगर असेल या सगळ्याच परिसरामध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी साचलेला पाणी जो आहे तो ओसरत चाललेला आहे। त्यामुळे रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल ही काही वेळात आता पूर्वपदावरती येताना पाहायला मिळत आहे, पण मात्र धीम्या गतीनं जी रेल्वे सुरू होती ती आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की 10 ते 15 मिनिटांना उशिरानं आहे, पण मात्र रेल्वे वाहतूक ही सुरू आहे। रस्ते वाहतुकांची जर परिस्थिती घेतली तर मात्र ईस्टर्न एक्सप्रेस असेल किंवा वेस्टर्न एक्सप्रेस असेल तिथे देखील वाहतूक जी आहे ती सुरू आहे, पण संत गतीनं सुरू आहे। अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।